नमस्कार मित्रांनो, कन्स्ट्रक्शन विथ आमिर वरती मी इंजिनियर शेकाटकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला जर स्वतःचं कन्स्ट्रक्शन काम करायचं असेल तर तुम्ही क्वालिटीचा विचार नक्कीच करता. जसं तुमच्या वास्तूचा सुंदर डिझाइन म्हणजे त्या वास्तूचा प्लॅन. आपल्या कामात निपुण असलेले मिस्त्री, कॉन्ट्रॅक्टर, एक जबाबदार ठेकेदार आणि दर्जेदार मटेरियल म्हणजेच चांगल्या क्वालिटीच्या विटा, वाळू, सिमेंट व इतर मटेरियल या सर्व मटेरियलची क्वालिटी चेक करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यापैकी सिमेंटची क्वालिटी कशी चेक करायची ते आपण आज येथे बघणार आहोत. म्हणजे आपलं सिमेंट चांगलं आहे की खराब आहे ते तुम्ही तुमच्या साइट वरती कसे चेक करू शकता ते आपण येथे आज पाहणार आहोत. अगदी 10 ते 15 मिनिटात काही टेस्ट करून तुम्ही सिमेंटची क्वालिटी चेक करू शकता. त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे तुम्ही बांधकामासाठी जे सिमेंट वापरणार आहात ते सिमेंट पूर्णपणे बारीक दळलेले पाहिजे. म्हणजे त्याची एकदम पावडर सारखी स्मूथ बुट्टी असली पाहिजे. त्यामध्ये खरबरीतपणा अजिबात नसावा. आता सिमेंटचा स्मूथनेस कसा चेक करायचा त्यासाठी आपण आणलेलं सिमेंटच्या बॅग मधील थोडं सिमेंट हातामध्ये घेऊन त्याला चोळून बघायचं. तुमच्या हाताला स्मूथ अशी पावडर लागायला तुम्हाला त्यात थोडेफार खडे वगैरे आढळले तर त्यांना तुम्ही हलक्या हाताने फोडून पहा. वातावरणामुळे किंवा थंड हवेच्या संपर्कात आल्यामुळे सिमेंट घट्ट व्हायला सुरुवात होते. त्यात छोटे मोठे खडे असल्यासारखे आपल्याला जाणवतात. हातांनी प्रेस केल्यानंतर लगेच त्याची पावडर झाली पाहिजे. सिमेंट पूर्ण बारीक असेल, त्यामध्ये खरबरीतपणा नसेल किंवा जरी थोडेफार कठीण झाले असेल तर हलक्या हाताने प्रेस केलं तरी त्याची पावडर झाली पाहिजे. तर ते सिमेंट चांगलं आहे. जर त्यामध्ये आपल्याला खरबरीतपणा जाणवत असेल, हाताने सहज न फुटणारे खडे जाणवत असतील तर समजायचं ते सिमेंट खराब आहे. सिमेंटची दुसरी गोष्ट चेक करायची ती म्हणजे त्याचं टेम्परेचर. सिमेंटचं टेम्परेचर चेक करण्यासाठी तुम्ही तुमचा अर्धा तळ हात म्हणजे तुमच्या हाताची पूर्ण बोट त्या सिमेंटच्या बॅग मध्ये थोड्या वेळासाठी घालायचे आहे किंवा तुम्ही थोडं सिमेंट जरी हातात घेऊन ठेवलं तरी चालेल. थोड्या वेळासाठी तुमच्या हाताला थंडपणा जाणवायला पाहिजे. म्हणजे सिमेंटचं टेम्परेचर तुम्हाला कमी जाणवायला हवं. जर सिमेंटचं टेम्परेचर कमी जाणवलं तर त्यावेळी असं समजायचं की सिमेंट चांगलं आहे. जर तुमच्या हाताला बाहेरच्या वातावरणापेक्षा सिमेंट गरम जाणवलं किंवा थंडपणा अजिबात जाणवला नाही तर समजायचं सिमेंट खराब आहे. त्यानंतर येतो तो म्हणजे सिमेंटचा कलर. तुम्हाला तर सिमेंटचा कलर माहीतच आहे. सिमेंटचा कलर हा ग्रे असतो किंवा आपण त्याला करडा कलर असे म्हणतो. आता त्याला सिमेंट कलर देखील म्हणतात. त्याप्रमाणे त्याचा कलर असावा. काही वेळेस कलर मध्ये तुम्हाला बदल झालेला दिसेल. म्हणजे त्यात फिकटपणा किंवा एकदम डार्कपणा आलेला असेल. म्हणजे त्यामध्ये बदल झालेला असतो. त्यामध्ये केमिकल रिएक्शन झालेले असतात. त्यामुळे त्याची ताकद असते ती थोडीफार कमी झालेली असते. हा नियम फक्त नॉर्मल रेग्युलर सिमेंट साठी जे असतं त्यासाठी लागू होतो. कारण कलर सिमेंट साठी किंवा व्हाईट सिमेंट साठी हा नियम लागू होत नाही. आता यानंतर अजून एक साधी सोपी टेक्निक आहे चांगलं सिमेंट चेक करायची ती म्हणजे चिमूटभर सिमेंट घ्यायचं आणि एक बादली भरून पाण्यामध्ये ते सिमेंट टाकायचं. एकदम जास्त टाकायचं नाही, थोडं थोडं टाकायचं. तुम्ही सिमेंट टाकल्यावर ते लगेच तळलं जाणार नाही. ते थोडा वेळ वरती तरंगणार म्हणजे फक्त 2 सेकंद वरती तरंगणार. त्यानंतर खाली जाणार म्हणजे ते सिमेंट चांगलं आहे. त्यानंतर सिमेंटचा अजून एक महत्त्वाचा गुणधर्म असतो तो म्हणजे सिमेंटचा वास. सिमेंटचा वास घेण्यासाठी सिमेंटला एकदम नाकाजवळ धरायचं नाही. त्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो. जेवढा होईल तेवढा दुरूनच घ्यायचा. तुम्हाला जर नॉर्मल सिमेंटचा वास माहीतच असेल, तसाच वास येत असेल तरच ते सिमेंट चांगलं आहे. आणि जर त्यामध्ये तुम्हाला मातीचा वास येत असेल म्हणजेच आपला जसा मातीचा वास असतो तसा वास येत असेल तर समजायचं सिमेंट खराब आहे. मातीचा वास येतो याचा अर्थ त्यामध्ये ॲल्युमिनियमचं प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्या सिमेंट मध्ये खराबी येऊ शकते. मित्रांनो,
सिमेंट घेता वेळेस एक गोष्ट नेहमी बघितली पाहिजे, ती म्हणजे त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट. जसं आपण खाण्यापिण्याच्या वस्तू घेताना एक्सपायरी डेट बघून घेतो, अगदी तसे इथेही मॅन्युफॅक्चरिंग डेट बघायला हवी. म्हणजे आपल्याला कळेल की सिमेंट किती जुनं आहे. कारण बांधकाम करताना 3 महिन्यापेक्षा जास्त जुनं सिमेंट नसावं. 3 महिन्यानंतर त्याची जी काही ताकद असते ती टप्प्याटप्प्याने कमी होत असते. तसं 6-6 महिने किंवा 1 वर्षापर्यंत जुनं सिमेंट वापरता येते. परंतु ते किरकोळ कामासाठी आपण जेव्हा मोठं बांधकाम करतो, आपल्याला मोठ्या साईट्स असतात, तेव्हा आपल्याला जास्त क्वांटिटीमध्ये सिमेंट लागते. तेव्हा आपण 50 बॅग, 100 बॅग, 200 बॅग अशा क्वांटिटीमध्ये सिमेंट करतो. परंतु साईटवरती सिमेंट आल्यानंतर लगेच सर्व सिमेंट वापरल्या जात नाही. काही वेळेस ते 15 दिवस ते 1 महिन्यापर्यंत पडून राहते. त्यामुळे सिमेंट घेताना त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट ही 3 महिन्यापेक्षा जास्त नसावी. म्हणजे सिमेंट घेताना फ्रेश सिमेंट घ्यायचं, म्हणजेच 8 ते 10 दिवस किंवा जास्तीत जास्त 15 दिवस पर्यंत तयार झालेलं असावं. म्हणजे आपल्याला साईटवरती सिमेंट 1-2 महिने पडून जरी राहिलं तरी ते आपण वापरू शकतो. दुसरं महत्वाचं ते म्हणजे साईटवरती जरी नवीन दुसरा लॉट सिमेंटचा आला तरी पण जो काही जुना लॉट आहे तो अगोदर वापरायचा आणि त्यानंतर मग जे काही फ्रेश सिमेंट आले आहे ते वापरायचं. सगळ्यात सोपं म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग डेट नुसार जे जुनं असेल ते सिमेंट अगोदर वापरायचं, म्हणजे ते खराब होण्या अगोदर वापरलं जाईल. सिमेंट वापरण्याआधी त्याची क्वालिटी चेक करायची, तर ते सिमेंट चांगलं असेल तरच वापरायचं. आणि हो, सिमेंटची साठवणूक करताना सुद्धा खूप व्यवस्थित चांगल्या पद्धतीने करायची. वरील सांगितलेल्या टेस्ट तुम्ही सहजपणे करू शकता. अशा पद्धतीने ह्या टेस्ट करून तुम्ही सिमेंटची क्वालिटी ठरवू शकता. मित्रांनो, जेव्हा मोठ्या साईटवरती मोठे अपार्टमेंट किंवा मोठे प्रोजेक्ट तयार करायचे असतात, त्यावेळी आपल्याला सिमेंटच्या टेस्ट ह्या सिमेंटच्या लॅब मध्येच कराव्या लागतात. म्हणजेच प्रयोगशाळेमध्ये या सिमेंटची क्वालिटी चेक करायची असते. आता ह्या लॅबमध्ये सिमेंटच्या कुठल्या कुठल्या टेस्ट केल्या जातात, तर यामध्ये कन्सिस्टन्सी टेस्ट असते, त्यानंतर साऊंडनेस टेस्ट असते, त्यानंतर सिमेंटचा इनिशियल सेटिंग टाइम आणि फायनल सेटिंग टाइम, म्हणजे त्यामध्ये सिमेंट किती वेळापर्यंत घट्ट होतं किंवा पूर्णपणे घट होण्याचा टायमिंग किती आहे हे टेस्ट केल्या जाते. महत्वाचं म्हणजे यात कंप्रेसिव्ह स्ट्रेंथचा टेस्ट केली जाते, म्हणजे त्यामध्ये सिमेंटची ताकद किती आहे हे चेक केल्या जातं. ह्या सर्व टेस्ट तुम्हाला लॅबमध्ये कराव्या लागतात. त्या तुम्ही साईटवरती करू शकत नाही. पण सुरुवातीला मी तुम्हाला ज्या काही टेस्ट सांगितल्या आहेत तुम्ही त्या साईटवरती सहजपणे करू शकता. ह्या टेस्ट केल्या तरी आपल्याला सिमेंट एक थोडा तरी अंदाज येतो. आपण जेव्हा किरकोळ काम करत असतो तेव्हा आपल्याला लॅब टेस्ट करण्याची गरज पडत नाही. साईटवरती साध्या सोप्या टेस्ट करून आपण सिमेंटची क्वालिटी सहजपणे ठरवू शकतो. मित्रांनो, माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व आमच्या नवीन येणाऱ्या व्हिडिओज नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती अवश्य क्लिक करा. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह. तोपर्यंत भेटूया. गुड बाय. नमस्ते.